तर हिंदीच्या सक्तीवर महायुती सरकारमध्येच मतभेद असल्याचं सुद्धा दिसतंय। पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केलेली आहे, तर एकनाथ शिंदे यांची भूमिका भाजपला पूरक आहे। हिंदीबाबत भाजप आणि शिंदेंची शिवसेना ठाम आहे असं देखील कळतंय। हिंदीच्या सक्तीवर महायुती सरकारमध्येच आता मतभेद दिसत आहेत। पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे, तर एकनाथ शिंदे यांची भूमिका ही भाजपला पूरक आहे। हिंदीबाबत भाजप आणि शिंदेंची शिवसेना ठाम आहे। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी या सगळ्याला पाठिंबा देताना दिसते। बच्चू कडूंनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे ठाकरेंच्या, पण महायुतीमध्ये मात्र याबाबत सगळं काही अलबेल असल्याचं दिसत नाही, कारण हिंदीच्या सक्तीबाबत महायुती सरकारमध्येच मतभेद दिसत आहेत। पहिली ते चौथी हिंदी नको असं अजितदादा म्हणतात, पण एकनाथ शिंदेंची भूमिका ही भाजपला पूरक आहे। ची भूमिका ही आहे, काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये, पाचवीपासून हिंदी असावं, पहिलीपासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे। साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताचे कुणीच नाही। फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही, तेव्हा पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी। होय, दिसतच आहे। गेले तुमच्याच चॅनलवर आम्ही बघतोय माननीय मुख्यमंत्र्यांचं एक मत आहे आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मतं वेगळी आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पॉलिसी राज्यावर लादायच्या आधी सरकारने पहिला निर्णय घेतला पाहिजे की त्यांचा निर्णय काय आहे।